महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। पालम तहसील समोर घंटानाद आंदोलन सुरू। उमरथडी येथील बोगस पंचनामा, बीएलओ, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर कार्यवाहीसाठी उपोषण सुरू। पालम तहसील कार्यालयासमोर दिनांक 31 जुलै रोजी घंटानाद आंदोलनाचं चालू करण्यात आले। आजपर्यंत 4 दिवस झाले, मात्र अद्यापही कोणतीच हालचाल दिसून येत नाही। उमरथडी येथील सरपंच पद हे नामप्रस्वी राखीव असून येथील सरपंच जनतेतून निवडून आलेले आहेत, परंतु गावातील राजकीय कार्यकर्ते पुढाऱ्यांच्या दबावाखाली सदर पंचनामा करणारे कर्मचारी व अधिकारी यांनी घरी बसून व विरोधकांशी संगनमत करून सरपंच हे उमरथडी गावात राहत नाहीत व खोटा पंचनामा केलाय। सरपंच नामप्रस्वी राखीव मधील असल्यामुळे जाणीवपूर्वक त्रास देत आहेत। यामुळे उमरथडी गावकऱ्यांच्या वतीने पालम तहसील कार्यालयासमोर सकाळी 11:30 वाजता घंटानाद आंदोलन सुरू केले आहे। तरी उमरथडी येथील सरपंच गावात राहत नाहीत असा खोटा पंचनामा करणाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, याकरिता उमरथडी गावकऱ्यांच्या वतीने तहसील समोर आंदोलन चालू केले होते। यानंतर ग्रामस्थांच्या वतीने परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दिनांक 5 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी समस्त गावकरी मंडळी गजानन परसराम दुधाटे, रामेश्वर मुरलीधरराव दुधाटे, श्याम आत्माराम दुधाटे यांच्यासह 50 ते 60 नागरिक घंटानाद आंदोलनाला बसले आहेत। शांतीलाल शर्मा, जिल्हा प्रतिनिधी, परभणी। राहणार उमरथडी तालुका, पालम जिल्हा, परभणी। आमच्या गावात खोटे पंचनामे करून अच्युत पातरकर यांच्यावर इथे राहत नाहीत म्हणून असे गुन्हे दाखल केलेले आहेत। तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मी मागतो। आमच्या गावातील सरपंच उमरथडी येथेच राहतात आणि खोटे पंचनामे करणाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावी ही ग्रामस्थांची मागणी आहे। आज या ठिकाणी मी गजानन परसराम दुधाटे, सर्व गावकरी मंडळी उमरथडी उपोषणाला बसलेलो आहेत। घंटानाद आंदोलन करत आहोत 11:30 वाजल्यापासून। तरी या ठिकाणी पंचनामा खोटा केलेला आहे। तहसीलदार साहेबांनी याची लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी। तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, बेलो यांनी गावात येऊन खोटा पंचनामा केलेला आहे की संगीता अच्युतराव पातरकर 2 वर्षापासून प्रथम नागरिक सरपंच आहेत, त्या गावातच राहतात, पण ही खोटी पंचनामे करतात दुपारच्या पाऱ्यात येऊन की गावात राहत नाहीत म्हणून। त्याच्यावर लवकरात लवकर तहसीलदार साहेबांनी ॲक्शन घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा। गावात राहत असून सुद्धा हे खोटी पंचनामे करत आहेत। तुम्ही उमरथडीचे किती लोक बसलेत आज पालम तहसील पुढे? 70-80 लोक आज या ठिकाणी घंटानाद आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। त्याच्या पुढं आणि हे आमची एक मागणी अजून एक की देऊळगाव दुधाटे येथील 37 लोक देऊळगाव दुधाटे या ठिकाणी मतदान यादीत नाव असून त्यांनी उमरथडी इथं उपसरपंच झालेले आहेत। सुभद्राबाई संतराम दुधाटे असं नाव आहे त्यांचं, त्या उपसरपंच आहेत। त्या देऊळगावमध्ये नाव आहे त्यांचं, देऊळगावमध्ये नाव त्यांचं सुभद्राबाई गोकुळनाथ दुधाटे आहे। त्यांच्यावर बी पंचनामे झालेले आहेत, पण त्यांच्यावर ॲक्शन घेत नाहीत। आमच्यावर राजकीय दबावापोटी इथं आमच्या सरपंचावर ॲक्शन घेतली जाते आणि खोटे नाटे आरोप करून पंचनामा केला जातो। सगळे लोक शेताला गेल्याच्या नंतर दुपारच्या पाऱ्यात पंचनामा केला जातो, कोणाला काही कल्पना न देता शेतामध्ये बसून कुठं पंचनामा करतात ती काय की माहीत बी नाही कोणाला। याच्यावर लवकरात लवकर शासनानं आम्हाला न्याय द्यावा, याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहोत। नाही जर या ठिकाणी न्याय भेटला तर आम्ही नंतर कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषण करणार आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.